प्रॉब्लेम नंबर 5 पेज नंबर 6 त्याच्यामध्ये ही जी फिगर दिलेली आहे, मे बी बुकलेटमध्ये असेल नसेल मला माहित नाही, ठीक आहे. मिसिंग असेल तर ही फिगर दिलेली आहे, हा बुकलेटमध्ये ती मिस असेल. बघा मी वाचतो. इन अन एपिसायक्लिक गिअर ट्रेन द इंटरनल व्हील्स ए अँड बी. सांगतानाच काय सांगितलंय, इंटरनल व्हील्स. व्हील म्हणजे काय असते बाळानो, गिअर. आपण मागचा टॉपिक जो बघितला तो टूथड व्हील होतो का. व्हील म्हणजेच काय असतोय, गिअर असतोय, ठीक आहे. त्यामुळे इथनं पुढे कुठे पण व्हील आलं म्हणजे तो गिअर आहे. काय सांगितलंय, इंटरनल गिअर्स ए अँड बी. ए हा आणि हा बघा बी, म्हणजे हे बाहेरच्या दोन सर्कल दिसतात, हे दोन वेगवेगळे गिअर आहेत आणि त्याला इंटरनल टीथ आहेत. या दोन्ही गिअरला इंटरनल टीथ आहेत, ए आणि बी. अँड अ कंपाऊंड व्हील, आणि एक कंपाऊंड गिअर आहे. कंपाऊंड गिअर म्हणजे काय, एकाच शाफ्ट वरती दोन गिअर असतात, दोघांची स्पीड काय असते, सेम. अँड द कंपाऊंड व्हील सी अँड डी. सी आणि डी हा कंपाऊंड व्हील आहे. कुठे आहे बघा, बघा इथं आहे सी आणि हा डी, हे कंपाऊंड गिअर आहे. हा कंपाऊंड गिअर सी डी. काय म्हटलंय, रोटेट्स इंडिपेंडेंटली अबाउट ओ, आणि हा सेंटर जो आहे तो ओ आहे, याच्या अबाउट इंडिपेंडेंटली रोटेट होतात. याचा अर्थ काय, ए गिअर वेगळ्या शाफ्टवरती माउंट केलाय, बी गिअर वेगळ्या शाफ्टवरती माउंट केलाय, सी आणि डी वेगळ्या शाफ्टवरती माउंट केलाय. म्हणजे हे तिन्ही एका शाफ्टवर नाही आहेत, ते वेगवेगळ्या शाफ्टवर आहेत. त्यातला ए ची स्पीड वेगळी असणार, बी ची स्पीड काय तर वेगळी असणार, सी आणि डी ची स्पीड वेगळी असणार. रोटेट्स इंडिपेंडेंटली म्हणजे तिन्ही पण गिअर हे वेगवेगळ्या शाफ्टवरती माउंट केल्यात. ते जर तुम्ही इकडचा व्ह्यू बघितला तर तुम्हाला कळेल ते गिअर एकमेकापासून लांब आहे, पण साइड व्ह्यू मध्ये ते सगळे एकाच सेंटरच्या आपण दिसत आहे. सीडी हा कंपाऊंड गिअर आहे, ए आणि बी हे इंटरनल टीथचे गिअर आहेत असं सांगितलंय. पुढे बघा, व्हील्स ई अँड एफ. व्हील्स ई अँड एफ रोटेट्स ऑन द पिन्स फिक्स्ड ऑन द आर्म जी. बघा हा आर्म आहे, त्या आर्मचं नाव काय, जी. या जी आर्म वरती ई आणि एफ हे दोन गिअर माउंट केल्यात, ई आणि एफ. आणि तिथं पिन जॉईंट केलाय, त्याला इथं पिन जॉईंट केलाय आणि ते दोन्ही गिअर रोटेट व्हायला लागलेत असं सांगितलं, ठीक आहे. पुढे बघा, ई गिअर्स विथ ए अँड सी. बघा ई हा गिअर कोणाकोणाला मेच झालाय, ए बाहेरचा गिअर बघा इथं, ए अँड काय म्हणले, सी. हे बघा हा गिअर जो आहे हा सी आहे, हा सी आहे आणि हा ए आहे. म्हणजे ई हा सी ला आणि ए ला मेच झाला असं सांगितलं. पुढे एफ गिअर्स विथ, म्हणजे एफ गिअर हा कोणावर मेच झालाय बघा, बी अँड डी. बी कुठे आहे बघा, बघा हा बी आहे का नाही, बी आहे. आणि हा आतमधला जो आहे तो डी आहे. म्हणजे बघा इथं आणि इथं कनेक्ट झालाय. म्हणजे एफ हा कोणाला कनेक्टेड आहे, डी ला आणि बी ला कनेक्टेड आहे. आणि ई हा गिअर कोणाला कनेक्टेड आहे, सी ला आणि ए ला कनेक्टेड आहे असं सांगितलंय. पुढे ऑल द व्हील्स हॅव सेम मॉड्यूल. मी तुम्हाला आधी सांगितलेलं, मेश झालेल्या सगळ्या गिअरचा मॉड्यूल हा काय असतो, सेमच असतो, ठीक आहे. त्यामध्ये सांगितले ऑल गिअर्स हॅव सेम मॉड्यूल अँड नंबर ऑफ टीथ आर. आणि त्यानं काही टीथ दिलेत, टी सी म्हणजे सी गिअरवरचे टीथ किती आहेत, 28. टी डी, डी गिअरवरचे टीथ 26. टीई अँड टी एफ हे सेम आहे म्हणून सांगितले. टीई आणि टी एफ सेम आहे म्हणून सांगितले, किती, 18. ठीक आहे, टीई आणि टी एफ हे दोन्ही सेम आहेत आणि त्यांचे स्पीड किती आहे म्हणून सांगितले, 18 आहे म्हणून सांगितले, ठीक आहे. पुढे बघा, स्केच द अरेंजमेंट. सेकंड, ते स्केच द अरेंजमेंट मी तुम्हाला सांगतो नंतर की प्रॉब्लेम मध्ये काय असते. सेकंड बघा, फाइंड द नंबर ऑफ टीथ ऑन गिअर ए अँड बी. ए चे आणि बी चे टीथ फाइंड आउट करा असं सांगितले. त्यानंतर कंडिशन दिल्या, इफ आर्म जी मेक्स 100 RPM क्लॉकवाईज अँड ए इज फिक्स्ड, फाइंड द स्पीड ऑफ बी. आणि बी ची स्पीड फाइंड आउट करा. त्यातला चौथा जो आहे ती वेगळी कंडिशन आहे, इफ आर्म जी मेक्स 100 RPM क्लॉकवाईज विल ए मेक्स 10 RPM काउंटर क्लॉकवाईज, फाइंड द स्पीड ऑफ बी. म्हणजे 3 नंबर आणि 4 नंबर ह्या वेगवेगळ्या कंडिशन आहेत, त्याच्याप्रमाणे आपल्याला स्पीड डिटरमाइन करायच्या आहेत. त्याचा आपण जरा नंतर विचार करूया आता, ठीक आहे. आता जे काही प्रॉब्लेम मध्ये दिलंय त्याप्रमाणे आपण पहिल्यांदा सगळ्यात स्पीड रेशो बनवून घेऊया. स्पीड रेशो, ठीक आहे. चलो, स्पीड रेशो बनवायचा आहे मला. स्पीड रेशो बनवण्यासाठी तुम्ही सांगायचं मला की पहिले किती कॉलम घेऊ स्पीड रेशो बनवण्यासाठी. टेबल ऑफ मोशन बनवणार आहे मी, त्यासाठी मला किती कॉलम घ्यायला लागतील, 3.
ठीक आहे. सगळ्यात पहिला कुठला कॉलम असणार? सिरियल नंबर. त्यानंतर दुसरा कॉलम कुठला असणार? कंडिशन ऑफ लूज मोशन. त्यानंतर तिसरा कॉलम कुठला असणार? रिव्होल्यूशन. आता जरा लक्ष द्या, मी मुद्दा म्हणून ह्या प्रॉब्लेम मध्ये, मी याच्या आधी तुम्हाला भरपूर वेळेला म्हटले, इतर रिव्होल्यूशन मध्ये सगळे रोटेटिंग एलिमेंट तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. सगळ्यात पहिला कुठला एलिमेंट होते आपण इथं? आपण स्टार्ट करतो आर्म स्टार्ट करते. याच्यानंतर कुठला गिअर लिहितो इथं? सेंटरचा. बरोबर. ठीक आहे. जरा लक्ष द्या, मी मुद्दा म्हणून काय करणार ह्या प्रॉब्लेम मध्ये, सेंटर पासून न येता मी बाहेरून येणार आहे. मला तुम्हाला काय दाखवायचं की तुम्ही कुठनंही सॉल्व्ह करा, उत्तर तेच येते. म्हणून मी हा प्रॉब्लेम मी बाहेरून स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. चला, सगळ्यात बाहेरचा गिअर कुठला? सगळ्यात बाहेरचा ए. ठीक आहे. मी पहिला इथे लिहितो गिअर ए. आता इथनं पुढे मी गिअर लिहित बसणार नाही, फक्त त्याचं नाव लिहिणार पुढे ए. आता गिअर ए कोणाला मेश झालाय? गिअर ए कोणाला मेश झालाय? ईला. गिअर ई ला मेज झालाय. बरोबर आहे का? बघा, हा ई ए ला मेज झालाय, म्हणून इथे लिहितो मी गिअर ई. आता गिअर ई कोणाला मेश झालाय? गिअर ई ला. सी ला मेज झालाय. सी ला. मला एक फक्त सांगा, सी आणि डी प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय? वेगवेगळे गिअर आहेत. कंपाऊंड आहे म्हणून सांगितले. कंपाऊंड गिअर आहेत. सी आणि डी हा कंपाऊंड आहे म्हणून सांगितले. कंपाऊंड म्हणजे एकाच शाफ्टवर आहे. म्हणजे तुम्ही सांगा मला, सी आणि डी जर कंपाऊंड असेल तर सी ची आणि डी ची स्पीड सेम असणार का वेगवेगळी असणार? सेम असणार. ठीक आहे. म्हणून मी सी आणि डॅश डी लिहितो, कारण दोघांची स्पीड काय सेम आहे. त्यांनीच दिले कंपाऊंड आहे. कंपाऊंड आहे म्हणजे दोघांची स्पीड काय सेम आहे. बघा, स्टार्ट कुठने केलं? बाहेरचा गिअर. त्याला मेश झाला ई, त्याला मेश झालेला सी. सी आणि डी ची स्पीड सेम आहे. ओके. आता मी असं आलो बघा, ई झाला, सी झाला, डी झाला. आता डी कोणाला मेश झालाय? डी एफ ला. कोणाला? एफ ला मेश झालाय. एफ. आता एफ कोणाला मेश झालाय? बी ला. ओके. एफ कोणाला मेश झालाय? तुम्ही थोडंसं बघा, तुम्ही थोडंसं प्रॉब्लेम मध्ये बघा, जेवढे गिअर आहेत तेवढे सगळे लिहून झाले का एकदा बघा, चेक करा. प्रॉब्लेम मध्ये जेवढे गिअर आहेत तेवढे सगळे लिहून झाले का बघा. बघा, ए इथं आहे, ए इथं बी आहे, सी डी ई एफ आणि आर. बघा, ए बी सी डी ई एफ आणि आर, म्हणजे सगळे माझे लिहून झालेलं आहे, सगळे गिअर. आता हे लिहिताना थोडं असं ऍडजस्ट करायचं की इथं सगळे गिअर बसले पाहिजे. ओके. चलो, आता माझे 3 कॉलम तुमचे झालेले आहेत. आता पहिली कंडिशन सांगा, सिरियल नंबर 1. पहिली कंडिशन काय असते? आपली नेहमी पहिली कंडिशन आर्म फिक्स केल्यामुळं जी केलेली गिअर ट्रेन आहे ती काय होते? सिंपल गिअर ट्रेन होते. आर्म इज फिक्स्ड. आता मी नेहमी असं म्हणायचं बघा की सेंटरच्या गिअरचं एक रिव्होल्यूशन घ्या असं म्हणायचो, पण आज मी इथं लिहिताना सेंटरचा लिहिलाय का बाहेरचा गिअर लिहिलाय? पहिल्यांदा बाहेरचा. मग पहिल्यांदा काय करायचं, जे लिहिलंय त्याची स्पीड 1 घ्यायची. आता नेहमी इथं सेंटरचा असायचं, पण मी सेंटरच्या गिअरचं एक रिव्होल्यूशन लिहायचो. आज बाहेरचा लिहिलाय तर मी बाहेरच्या गिअरचं किती रिव्होल्यूशन घेणार? 1 रिव्होल्यूशन घेणार. ठीक आहे. मग आता माझी कंडिशन काय असणार? आर्म इज फिक्स्ड आणि मी पुढे काय लिहिणार? गिअर ए रोटेट्स थ्रू वन रिव्होल्यूशन इन कुठली डायरेक्शन? कुठली डायरेक्शन घेते आपण? अँटी क्लॉकवाईज. मी काय घेतलं? गिअर ए जो मी घेतलाय सगळ्यात पहिल्यांदा, त्याचं एक रिव्होल्यूशन झालं अँटी क्लॉकवाईजला, असं मी कन्सिडर केलं. तुम्ही परत एकदा बघा, मी प्रॉब्लेम मध्ये गिअर ए ची रोटेशन कुठे दिल्या काय बघत बसत नाही. मी डायरेक्टच घेतोय अँटी क्लॉकवाईज. ओके, हे लक्षात ठेवायचं. प्रॉब्लेम मध्ये जरी ए ची रिव्होल्यूशन क्लॉकवाईज दिलं असलं तरी त्याचा विचार करत बसायचं नाही. आपण आपल्या मेथडनं हे लिहून घ्यायचं, आपल्या मेथड. ओके. आता
तर आपल्याला केलं चाललं असतं. या सगळ्यांचे रिव्होल्युशन लिहायचे, सगळ्यांचे रिव्होल्युशन लिहायचे. चला, आर्मची स्पीड किती आहे सांगा. आर्मची तुम्ही दिलेल्या कंडिशन प्रमाणे आर्मची स्पीड किती आहे? 0. आर्मी फिक्स, त्या आर्मचे 0 रिव्होल्युशन झाले. आता गिअर ए चे किती होणार सांगा. गिअर ए चे 1. इथंच लिहिले तुम्ही, रोटेट्स थ्रू 1 रिव्होल्युशन, म्हणून मी लिहिणार 1. आता प्लस लिहू का मायनस ते सांगा. प्लस. प्लस, कारण की रोटेशनची डायरेक्शन कुठे घेतली मी, अँटी क्लॉकवाईज घेतल्या. आपण अँटी क्लॉकवाईज इथं काय लिहितोय, प्लस. ओके. आता काही जणांच्या कॉलेजमध्ये क्लॉकवाईज प्लस लिहितील, काय फरक पडत नाही, उत्तर तीच येतात. आपण आपल्या मेथड प्रमाणे जायचं. ओके. सो अँटी क्लॉकवाईज म्हणून प्लस. आता ए ची स्पीड माहित आहे मला, कोणाची पाहिजे आता, ई ची. आता हे कसं शोधायचं ते तुम्हाला मी आधी सांगितले. त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, बघा मिळतं, स्पीड रेशो लिहायला लागतात. काय लिहायला लागतात, स्पीड रेशो. मी लिहितो स्पीड रेशो. आता ए ची स्पीड माहित आहे मला, पाहिजे ई ची, म्हणून मी ए चा आणि ई चा रेशो लिहिणार. ठीक आहे. गिअर ए अँड ई चा रेशो लिहितो. सांगा स्पीड रेशो, स्पीड ऑफ ई डिवाइड बाय स्पीड ऑफ ए. स्पीड रेशो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असते, टीथ. सो टीथ ऑफ ए डिवाइड बाय टीथ ऑफ ई. सो स्पीड ऑफ ई डिवाइड बाय स्पीड ऑफ ए इज इक्वल टू इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इथं स्पीड ए चे आहे म्हणून इथं टीथ ए चे आले, इथे स्पीड ई चे आहे म्हणून इथं टीथ ई चे आले. सांगा आता डिवाइड बाय टी आलं. त्याच्यामध्ये आणि ए मधली कोणाची स्पीड माहिती आहे तुम्हाला, ए ची, आणि ती किती आहे 1, म्हणजे लिहितो. सो स्पीड ऑफ ई डिवाइड बाय ए ची स्पीड 1 घेतली आपण, टी ए डिवाइड बाय टी. आता ई ची स्पीड आहे 1 आहे ना, स्पीड ऑफ ई किती आली बघा, टी ए डिवाइड बाय टी. पण ई ची स्पीड किती आली, टी ए डिवाइड बाय टी. समजलं सगळ्यांना ई ची स्पीड कशी काढली ते. आता मी या ईच यांचे सगळ्यांचे साईन जरा नंतर लिहितो, लगेच लिहिलं काय फरक पडत नाही, जरा मी नंतर लिहितो. ठीक आहे, यांचे साईन. आता ई ची स्पीड मिळाली, पुढं ई ची स्पीड माहित झाली, पुढे जायचं. ई कोणाला मेच झालाय, सी. ला. ई हा मी आता सी ला ईचा आणि सीचा स्पीड रेशो लिहिणार. गिअर ई अँड सी, ईचा आणि सीचा स्पीड रेशो लिहितो. मी लिहितो स्पीड ऑफ गिअर सी डिवाइड बाय स्पीड ऑफ गिअर ई इज इक्वल टू टीथ ऑन गिअर ई डिवाइड बाय टीथ ऑन गिअर सी. स्पीड रेशो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टीथ. आता याच्यामधली मला ई ची स्पीड माहित आहे, त्याला मी तिकडे घेतो. सो स्पीड ऑफ सी इज इक्वल टू टीथ ऑफ ई डिवाइड बाय टीथ ऑफ सी इंटू स्पीड ऑफ ई. सो टी डिवाइड बाय टी सी इंटू ई ची स्पीड इथे या. ई ची स्पीड काय आहे, टी ए डिवाइड बाय टी. टी ए डिवाइड बाय टी इथं ऑलरेडी मिळवलेलं बघा, ई ची स्पीड टी ए डिवाइड बाय टी इथे. हा टी कॅन्सल झाला, म्हणजे थोडक्यात सी ची स्पीड ही किती आहे, टी ए डिवाइड बाय टी सी आहे. सी ची स्पीड किती आहे, टी ए डिवाइड बाय टी सी. मी आता टेबल मध्ये टी ए डिवाइड बाय टी सी लिहितो. सी ची स्पीड टी ए डिवाइड बाय टी सी. आता सी ची आणि टी ची स्पीड ही दोघांची स्पीड काय रे, सेम आहे. का सेम आहे सांगा, कारण की तो काय कंपाऊंड गिअर आहे, आपल्याला दिले कंपाऊंड गिअर आहे. मी पुढे जातो, लक्ष द्या. सी ची स्पीड माहित झाली, डी ची स्पीड माहित झाली, पुढचा कोण आहे, एफ. इथे यायचं एफ. एफ आणि डी एकमेकाला मेजर आहेत, एफ आणि डी. डी ची स्पीड माहित आहे, एफ ची स्पीड शोधायची आहे. म्हणजे आता मला गिअर रेशो कोणाचा घ्यायला पाहिजे, डीएफ. ई अँड एफ. मग मी रेशो लिहितो, स्पीड ऑफ एफ डिवाइड बाय स्पीड ऑफ डी इज इक्वल टू टीथ ऑन गिअर डी डिवाइड बाय टीथ ऑफ एफ. स्पीड रेशो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टीथ. त्यातली डी ची स्पीड माहिती आहे, डी ला तिकडे घेतो. सो स्पीड ऑफ एफ इज इक्वल टू टी डिवाइड बाय टी एफ इंटू स्पीड ऑफ डी. सो टी डी डिवाइड बाय टी एफ इंटू डी ची स्पीड, सेम आहे, टी ए डिवाइड बाय टी सी इथे लिहितो, टी ए डिवाइड बाय टी सी. ओके, म्हणजे मला एफ ची स्पीड मिळाली, आणि एफ ची स्पीड काय बघा, टी ए टी डी टी सी टी एफ. टी ए टी डी टी सी टी एफ. टी ए टी डी टी सी टी एफ. ओके, ही मला एफ ची स्पीड मिळाली. आता एफ ची स्पीड माहित झाली, एफ ची. आता कोणाची मिळवायची आहे मला,
एफ ची माहिती झाल्यानंतर लास्ट कोण राहिला आता बी. आता मी त्यांचा स्पीड रेशो लिहितोय त्या पलीकडे. गिअर बी अँड एफ, गिअर बी अँड एफ, बरोबर आहे. यांचा रेशो पाहिजे मला, एफचा आणि बीचा. मग स्पीड रेशो काय असते बघा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी. सो स्पीड ऑफ बी डिवाइड बाय स्पीड ऑफ एफ इज इक्वल टू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टीथ. सो टीथ ऑफ एफ डिवाइड बाय टीथ ऑफ बी. यातली मला एफ ची स्पीड माहित आहे, एफ ची. ओके, बरोबर. एफ ची स्पीड मला माहित आहे, म्हणून मी काय करतो इथं, एफ ची स्पीड तिकडे घेतो. सो स्पीड ऑफ बी इज इक्वल टू डिवाइड बाय टी बी इंटू स्पीड ऑफ एफ. सो टी एफ डिवाइड बाय टी बी इंटू एफ ची स्पीड लिहितो. आता एफ ची स्पीड काय बघा, टी ए टी डी टी सी टी एफ, टी ए टी डी टी सी टी एफ, टी ए टी डी टी सी टी एफ, बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय होणार, टी एफ काय होणार, कॅन्सल. आणि बी ची स्पीड किती आली बघा, टी ए टी डी डिवाइड बाय टी बी टी सी, ही बी ची स्पीड मिळाली. ओके, आता हे टी ए टी डी टी बी टी सी मी सर सी आणि डी इक्वलच आहे ना, मग सी डी कॅन्सल कसं काय झालं नाही? हम जरा असं सांगतो, टी ए टी डी टी बी टी सी. सर जरा ते एफ काय दाखवा खालचं जरा सो. हम जरा असं बा, मी परत येतो, जरा एक मिनिट पहिला त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. बा सी आणि डी सांग मला, दोघांचा डायमीटर आणि टीथ सेम आहेत का, सी आणि डी चा? इथं बघ, दोघांचा डायमीटर सेम आहे, डायमीटर सेम, पण कंपाऊंड आहे याचा अर्थ एका शाफ्टवर आहे ना, एका शाफ्टवर दोघांची स्पीड सेम आहे पण टीथ सेम आहे. कळलं, स्पीड सेम आहे पण टीथ सेम नाही आहे, म्हणून टीसी टीडी चे टीथ कॅन्सल होणार नाहीत. कळलं, म्हणून टीसी टीडी चे टीथ कॅन्सल होणार नाही, टीथ वेगवेगळे आहेत, त्यांची स्पीड फक्त सेम आहे. ओके, त्यामुळे ते कॅन्सल झालेलं नाही. ओके, अजय तुला काय पाहिजे विचार. खालती दाखवा आधी एफ. डी आणि एफ, बघ डी हा एफ ला मेच झाला, डी हा एफ ला, म्हणून मी दोघांचा रेशो लिहिला, स्पीड ऑफ एफ डिवाइड बाय स्पीड ऑफ डी इज इक्वल टू टी डी बाय टी एफ. आता डी ची स्पीड माहिती होती, तिकडे घेतली. डी ची स्पीड म्हणजे सी ची स्पीड आहे आणि दोघांची स्पीड काय, टी ए बाय टी सी. सो मी डी ची स्पीड लिहिली टी ए बाय टी सी. ओके, आता टी डी टी सी कॅन्सल होणार नाही, मी आत्ताच कारण सांगितलं का, त्या दोघांची स्पीड सेम आहे, टीथ सेम नाहीये. ओके, स्पीड सेम आहे, त्यामुळे हे मला एफ ची स्पीड मिळाली. आता यात काय डाऊट आहे, जरासं महत्वाचं आहे हा प्रॉब्लेम लय, कारण की कॉम्प्लिकेटेड आहे, भरपूर गिअर्स आहेत. ठीक आहे, चलो आता जरा बाळांनो मला तुम्ही सांगा, रिव्होल्यूशन लिहिलेलं नाही अजून, ह्याचे साईन लिहिलेलं नाही, साईन प्लस का मायनस ते लिहिलेलं नाही. बघा तुम्ही सांगायचं मला, गिअर ए चं रिव्होल्यूशन कुठे घेतले आपण? क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. सॉरी, अँटी. ए हा जर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर ई कुठे फिरायला पाहिजे? ए हा जर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर ई कुठे फिरायला पाहिजे? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. का अँटी क्लॉकवाईज? इंटरनल. बरोबर आहे, सांगताना प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय ए चे टीथ इंटरनल आहेत. ए चे टीथ इंटरनल आहे, याचा अर्थ ए आणि ई ही इंटरनल पेअर आहे. इंटरनल पेअर मध्ये दोन्ही गिअर एका डायरेक्शनला फिरणार, म्हणजे ए अँटी क्लॉकवाईज फिरला तर ई पण अँटी क्लॉकवाईजच फिरायला पाहिजे, म्हणजे तो प्लस आलाय, अँटी क्लॉकवाईज फिरायला. ओके, गुड. आता ई अँटी क्लॉकवाईज फिरायलाय, ई हा सी ला मेश झालाय, तर सी कुठे फिरायला पाहिजे? क्लॉकवाईज. सी कुठे फिरायला पाहिजे? क्लॉकवाईज. का क्लॉकवाईज? कारण की ई आणि सी ही एक्सटर्नल मेशिंग पेअर आहे, एक्सटर्नल मेशिंग पेअर मध्ये दोन्ही अपोजिट फिरतात, त्यामुळे ई अँटी क्लॉकवाईज फिरला तर सी कुठे फिरायला पाहिजे? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे मायनस. आता सी आणि डी एकाच शाफ्टवर आहेत, सी क्लॉकवाईज फिरायलाय म्हणजे डी पण क्लॉकवाईजच फिरायलाय, बरोबर. म्हणजे सी आणि डी हे क्लॉकवाईजच फिरायला, दोन्ही पण एकाच शाफ्टवर आहेत, ते म्हणजे डी क्लॉकवाईज फिरायलाय. डी क्लॉकवाईज जर फिरत असेल तर एफ कुठे फिरायला पाहिजे? जर क्लॉकवाईज फिरत असेल तर एफ कुठे फिरायला पाहिजे? क्लॉकवाईज. डी क्लॉकवाईज फिरला तर एफ अँटी क्लॉकवाईज फिरायला पाहिजे, एक्सटर्नल मेशिंग पेअर आहे. एक्सटर्नल मेशिंग पेअर म्हणजे अपोजिटला फिरायला पाहिजे, म्हणजे डी क्लॉकवाईज असेल तर एफ कुठे यायला पाहिजे? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे प्लस. ओके, आता
एफ अँटी क्लॉकवाईज फिरायलाय तर बी कुठे फिरायला पाहिजे? एफ अँटी क्लॉकवाईज फिरायलाय तर बी कुठे फिरायला पाहिजे? क्लॉकवाईज बी आणि एफ ही इंटरनल मेशिंग पेअर आहे. Internal आहे. इंटरनल फिरतात म्हणून सांगितलंय. इंटरनल मेशिंग पेअर ह्या एकाच डायरेक्शनला फिरतात. एफ जर अँटी क्लॉकवाईज असेल तर बी पण अँटी क्लॉकवाईज म्हणजे तो पण काय येणार प्लस. परत एकदा सांगतो, हे इम्पॉर्टंट आहे हे. बघा, ए अँटी क्लॉकवाईज दिलाय, ए हा ई ला मेच झालाय. इंटरनल मेशिंग पेअर दोघांचं रोटेशन सेम, त्यामुळे ए अँटी क्लॉकवाईज ई अँटी क्लॉकवाईज, ए अँटी क्लॉकवाईज ई अँटी क्लॉकवाईज म्हणजे प्लस लिहिलंय. ई हा सी ला मेच झालाय. एक्सटर्नल मेशिंग पेअर बाहेर मेच झाले म्हणजे अपोजिट डायरेक्शनला फिरणार. ई अँटी क्लॉकवाईज तर सी क्लॉकवाईज फिरणार, म्हणून सी क्लॉकवाईज म्हणजे मायनस. सी आणि डी कंपाऊंड आहे म्हणजे डी पण क्लॉकवाईज फिरणार. डी क्लॉकवाईज फिरायलाय. डी आणि एफ ही एक्सटर्नल मेशिंग पेअर आहे. एक्सटर्नल मेशिंग पेअर मध्ये दोन्ही अपोजिट फिरायला पाहिजे. डी क्लॉकवाईज फिरला तर एफ अँटी क्लॉकवाईज फिरणार. अँटी क्लॉकवाईज म्हणजे प्लस. एफ अँटी क्लॉकवाईज फिरायलाय तो बी ला मेच झालाय. बी आणि एफ ही इंटरनल मेशिंग पेअर आहे. इंटरनल मेशिंग पेअर मध्ये दोन्ही गिअर एकाच डायरेक्शनला फिरतात. एफ अँटी क्लॉकवाईज फिरायला याचा अर्थ बी पण अँटी क्लॉकवाईज फिरायलाय म्हणजे प्लस. समजलं? आता बघा इथं तुमची फर्स्ट रो लिहून झाली. हा प्रॉब्लेम लय इम्पॉर्टंट आहे. पेपर मध्ये निम्म्यापेक्षा जास्त जण या रो मध्येच फसतात. या रो मध्ये म्हणून मी आधी सांगितलं, ज्याला टेबलची पहिली रो लिहिता आली त्याचा 50% प्रॉब्लेम संपला तिथेच. ओके, चलो आता दुसरी कंडिशन, पुढचं पटपट होते. आता दुसरी कंडिशन काय सांगा? आर्मीज फिक्स Arm ठेवायचा fix. आणि एक्स रिव्हॉल्युशन लावायचं. X rotation. कंडिशन हीच, आर्म फिक्स आणि गिअर ए चे 1 च्या ऐवजी किती घ्यायचे? एक्स रिव्होल्यूशन अँटी क्लॉकवाईजला. ओके, म्हणजे तुम्ही आर्म इज फिक्स्ड, गिअर ए rotates through x revolution in anti-clockwise direction. अँटी-क्लॉकवाईज डायरेक्शनला x रिव्होल्यूशन फिरली. आता काय करायचं? दुसऱ्या रोला, पहिल्या रोला x न काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. सो 0 इंटू एक्स 0, 1 इंटू एक्स एक्स, टीए बाय टीई इंटू एक्स मायनस टीए बाय टीसी इंटू एक्स, टीए टीडी डिवाइड बाय टीसी टीएफ इंटू एक्स, टीए टीडी डिवाइड बाय टीबी टीसी इंटू एक्स. ओके, दुसरी रो झाली, एक्स न मल्टिप्लाय केलं. आता तिसरी कंडिशन सांगा. तिसरी कंडिशन, Add of high revolution. यस. आता काय करायचं? आर्म फ्री करून घ्यायचा. आर्म जो आपण फिक्स ठेवलेला त्याला फ्री करून घ्यायचं. दिली तुम्ही ऍड वाय रिव्होल्यूशन, म्हणजे आपण असं कन्सिडर करतोय की आर्मचे वाय रिव्होल्यूशन झाले ती सगळ्यांच्या मध्ये ऍड करायची. इथं फक्त लिहायचं वाय. आता चौथी कंडिशन सांगा. टोटल मोशन. टोटल मोशनला काय करायचं? 2 नंबर आणि 3 नंबरची ऍडिशन, 2 नंबर आणि 3 नंबरची ऍडिशन करायची. ठीक आहे, चलो 2 नंबर आणि 3 नंबरची ऍडिशन सांगा. 0 प्लस वाय म्हणजे वाय, याला एक्स प्लस वाय, हाला वाय प्लस एक्स, टीए बाय टी, वाय मायनस एक्स, टीए बाय टीसी, वाय प्लस एक्स, तर पुढे जाईल मी असं करून लिहितो, टीए टीडी डिवाइड बाय टीसी टीएफ प्लस एक्स. ओके, प्लस आहे दोघांचे ऍडिशन करायचे. आता हा येणार वाय प्लस, जरा प्लस खाली लिहितोय तर एक्स मला दिसलं ना त्याच्यातनं काय. टीए टीडी डिवाइड बाय टीबी टीसी. सो वाय प्लस एक्स टीए टीडी टीबी टीसी, आणि ही बाळ मला काय मिळाली? चौथी म्हणजे टोटल मोशन मिळाली. ओके, आता तुम्हाला कुणी पण जर विचारलं, सांगा ए ची स्पीड, ए गिअरची स्पीड ती एक्स प्लस वाय आहे, ई गिअरची स्पीड ती वाय प्लस एक्स टीए बाय टी आहे, एफ गिअरची स्पीड ती किती आहे? वाय प्लस एक्स टीए टीडी टीसी टीएफ आहे, बी गिअरची स्पीड वाय प्लस एक्स टीए टीडी टीबी टीसी आहे. ओके, आता बघा माझं इथं 50% प्रॉब्लेम संपला. किती प्रॉब्लेम संपला? आता 50%. इथपर्यंत जर कोणाला डाऊट असेल तर विचारा.
नो वे. नाही. नाही. ओके, चला आता पुढे जाऊया. बघा कुठल्या कुठल्या गिअरचे टीथ दिलेत आणि कोणाचे दिलेले नाही. CDEF दिले म्हणजे ए आणि बी दिलेला नाही. एफ दिले म्हणजे दिलेला कोण नाही, ए आणि AB. ए आणि बी दिलेला नाही. मग आपण आता काय करूया, ए चे आणि बी चे टीथ कॅल्क्युलेट करूया. मी लिहितो टीथ ऑन गिअर ए अँड बी. ओके, पहिल्यांदा मी इथे गिअर ए ची लिहितो. सांगा गिअर ए चे टीथ लिहायचे आहेत. तुम्हाला मी आधीच सांगितलंय ए चे लिहायचे म्हणजे सगळ्यात बाहेरचं गिअर कोण आहे, ए. ए ची रेडियस लिहिली, ए ची रेडियस. ओके, सो रेडियस ऑन गिअर ए इज इक्वल. मला तुम्ही सांगायचं लय महत्वाचं आहे आता हे, ए चे टीथ कॅल्क्युलेशन लय इम्पॉर्टंट आहे. इथनं बाहेरपर्यंत जायचं, ए ची मला रेडियस पाहिजे इथनं बाहेरपर्यंत. सांगा इथनं बाहेर जायचंय आता. मी सांगतो पहिला ND आहे ना. हे इथनं इथपर्यंत या पहिल्यांदा गिअर पर्यंत. इथनं डी घ्यायचं नाही, डी घ्यायचं नाही पहिला. डी घेतला तर इथं पोहोचते का शेवटपर्यंत इकडं ह्या बाजूनं. हो नाही पोहोचत, नाही पोहोचत. ज्या बाजूला शेवटपर्यंत पोहोचत तिकडे जायचं. म्हणजे इथून मला कुठेपर्यंत जायचं बघा, इथपर्यंत. रेडियस ऑफ सी, डी रेडियस ऑफ सी, रेडियस ऑफ सी. हा सी. इथून बाहेरपर्यंत काय ना डायमीटर ऑफ ई, म्हणजे इथून बाहेर जाता येतं बघा मला. रेडियस ऑफ सी प्लस डायमीटर ऑफ ई, इकडून जाता येत नाही बाहेरपर्यंत. सो रेडियस ऑफ सी प्लस डायमीटर ऑफ ई, म्हणजे इथनं बरोबर बाहेरपर्यंत पोहोचताय तुम्ही. रेडियस ऑफ सी प्लस डायमीटर ऑफ बी. बघा इथनं इथपर्यंत रेडियस ऑफ सी, तिथनं मी बाहेर गेलो डायमीटर ऑफ ई. रेडियस ऑफ सी डायमीटर ऑफ ई, डायमीटर ऑफ ई. आता रेडियस ऑफ सी प्लस डायमीटर म्हणजे 2 टाइम्स रेडियस, डायमीटर म्हणजे 2 टाइम्स रेडियस. आता रेडियसला काय करा, टीथनं रिप्लेस करा. सो टीथ ऑन ए इज इक्वल टू टीथ ऑन सी प्लस 2 टाइम्स टीथ ऑन ई. आता कोणाचे टीथ माहित आहेत आणि कोणाचे माहित नाहीत बघा. सी चे किती आहेत 28, ई चे किती आहेत 18. सी चे किती आहेत 28 आणि ई चे किती आहेत 18. सॉल्व करा, ए चे टीथ मिळतील. सॉल्व करा, ए चे टीथ मिळतील. 36 आणि 28 64. किती दिले 64. 64. म्हणजे मला ए चे टीथ मिळाले 64. आता असंच मी इथं बी चे लिहिणार, बी चे. म्हणजे आता मला बी चे टीथ जर लिहायचे असतील तर रेडियस ऑफ बी यायला पाहिजे. रेडियस ऑफ बी बघा इथे यायचं. बी ची रेडियस शोधायची आहे, बी ची रेडियस म्हणजे इथपर्यंत यायचं. आता इथपर्यंत. मग आता काय करतो मी, इकडनं खाली येतो, खाली येतो. इथून इथपर्यंत काय, रेडियस ऑफ डी. रेडियस ऑफ डी, त्याच्या पुढे डायमीटर ऑफ एफ. डायमीटर ऑफ एफ. रेडियस ऑफ डी प्लस डायमीटर ऑफ एफ, म्हणजे इथनं मी बी पर्यंत बरोबर जातोय. रेडियस ऑफ डी प्लस डायमीटर ऑफ एफ. डायमीटर म्हणजे लिहितो 2 टाइम्स रेडियस. सो आर डी प्लस 2 टाइम्स आर एफ. आर डी च्या ऐवजी मी आता काय घेणार तर टी डी. 2 टाइम्स आर एफ च्या ऐवजी काय घेणार मी टी एफ. आणि आरबी च्या ऐवजी काय घेणार टीबी. रेडियसला टीथनं रिप्लेस केलं. सो टीडी किती आहे 26, टीएफ किती आहे 65. 62. 2 टाइम्स 18. आले का बघा बाळा इथपर्यंत? झाले. आले कप्पा एकदम. फक्त बाळानं क्रिटिकल काय सांगतो, मला ए ची तीच विचारलेले म्हणून मी सेंटर पासून ए पर्यंत कोण जाते ते बघितलं, जी इकडून गेलो. आणि ज्या वेळेला बी ची कॅल्क्युलेट करायची होती त्यावेळेला मी सेंटर पासून इकडे आलो, म्हणजे बी ची. एक 2 मिनिटात जर व्हिडिओ बंद पडला तर पुन्हा याच आयडीला जॉईन करा. हा आता बघा टेबल माझा कंप्लीट झाला. टेबल
टीथ मला सगळे मिळालेत, याचा अर्थ आता माझा 70% प्रॉब्लेम संपलाय. ठीक आहे. आता जी कंडिशन दिली असेल त्याप्रमाणे काय करायचं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आता त्यातलं 3 नंबरचा क्वेश्चन वाचा. 3 नंबरचा आन्सर नंबर 3 साठी मी सॉल्व्ह करणार आहे. 3 नंबरचा क्वेश्चन वाचा. जी जी काय म्हणले बघा, इफ आर्म मेक्स 100 RPM, कंडिशन काय, आर्म मेक्स 100 RPM, डायरेक्शन कुठली दिला बघा, क्लॉकवाईज. त्यातली पहिली कंडिशन दिली, आर्म मेक्स 100 RPM क्लॉकवाईज. आता टेबल मध्ये जायचं, आर्मची स्पीड किती आहे सांगा. वाय. आर्मची स्पीड किती आहे, वाय. म्हणजे वाय इज इक्वल टू किती दिले, 100 RPM. पण डायरेक्शन काय दिल्या, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे काय, मायनस. वाय इज इक्वल टू -100 दिलाय. सगळे लक्ष द्या. प्रॉब्लेम मधली परत मी एकदा कंडिशन सांगतो. 3 नंबरचा त्यातला क्वेश्चन बघा काय आहे. इफ आर्म जी मेक्स 100 RPM, जी मेक्स 100 RPM क्लॉकवाईज. आपण टेबल मधनं आर्मची स्पीड बघितली वाय आहे, आणि वाय किती आहे, 100 RPM, 100 क्लॉकवाईज म्हणजे मायनस. त्याला पुढेच काय म्हटले, पुढे कंटिन्युएशन मध्ये काय म्हटले, अँड ए इज फिक्स्ड. त्याची दुसरी कंडिशन काय दिल्या, गिअर ए इज फिक्स्ड म्हणून दिले तुम्ही. गिअर ए हा काय सांगितलंय मला, फिक्स आहे म्हणून सांगितलंय. आता फिक्स याचा अर्थ ए ची स्पीड किती येणार, 0 पण आता टेबल मध्ये जायचं आणि ए ची स्पीड किती आहे ते बघून यायचं. टेबल मध्ये जाऊन, टेबल मध्ये आलो, x + y वाय. आता मी देतो x + y इज इक्वल टू 0. पण y ची किंमत किती आहे, -100 तो y देतो -100 इज इक्वल टू 0. सो x प्लस y ची किंमत -100 इज इक्वल टू 0. -100 तिकडे घ्या, +100 म्हणजे x पण किती आला तुमचा 100. x 100 आला, y 100 आला. आता मी तो पुढे सॉल्व्ह करतोय कंटिन्युएशन मध्ये. मला y मिळाला, x मिळाला. आन्सर काय विचारले का, तिसऱ्या आन्सर, फाइंड द स्पीड ऑफ, find the speed of b. स्पीड ऑफ बी, स्पीड ऑफ बी, बी ची स्पीड. सो स्पीड ऑफ बी इज इक्वल टू, टेबल मध्ये जायचं, बी ची स्पीड किती आहे बघायचं. टेबल मध्ये जायचं, बी ची स्पीड आहे बघा, y + x TATD TBTC, y + x TATD TBTC, TATD TBTC. के आता सगळ्या किमती पुट करतो. y हे बघा किती आहे, -100, प्लस x किती आहे, +100, इंटू TATD, TD माहित आहे, TD 26 आहे, 26. TA इथं उडतं शोधला असेल बघा, 64, TB 62, इंटू TC 28. काय करायचं सांगतो, पहिला हे सॉल्व्ह करायचं, काय करायचं, आणि मग ते 100 माहिती असं पण सॉल्व्ह करा, उत्तर सांगा. बघतो थांबा किती काय, थांबा सॉल्व्ह करा आणि आन्सर सांगा. -4.14. -4.14 येते. 4.14. आता मायनसचा अर्थ कुठली डायरेक्शन, अँटी-क्लॉकवाईज. तुमचा आता देऊ काय कानाखाली, काय
क्लॉकवाईज Clockwise. म्हणजे क्लॉकवाईज सॉरी क्लॉकवाईज हो. therefore speed of gear B is 4.14 rpm in clockwise direction. ओके, म्हणजे गिअर बी ची स्पीड ही 4.14 rpm आहे क्लॉकवाईज डायरेक्शनला. ह्या कंडिशनसाठी म्हणजे आर्म 100 rpm ने फिरायला क्लॉकवाईज, गिअर ए फिक्स असेल तर बी ची स्पीड ही आहे. ओके, आता 3 नंबरचा आन्सर झाल्यानंतर 4 नंबरचा आन्सर फाइंड आउट करूया. 4 नंबरचा आन्सर बघा, आन्सर नंबर 4. 4 नंबरचा आन्सर. आता 4 नंबर वाचा आणि सांगा काय 4 नंबर. If the arm G makes 100 RPM clockwise and the wheel A makes 10 आर्म RPM. मेक 100 rpm क्लॉकवाईज इथे लिहितो. पहिली कंडिशन आहे आर्म मेक्स 100 rpm क्लॉकवाईज, म्हणजे स्पीड ऑफ आर्म इज इक्वल टू, टेबल मध्ये आपण ती बघितलं ऑलरेडी, किती आहे वाय. पाहिजे तर एकदा बघून घ्या. स्पीड ऑफ आर्मची स्पीड टेबल मध्ये किती आहे वाय. ठीक आहे, हे 3 दिलेली आहे. सो आर्मची स्पीड किती आहे 100 आणि कुठल्या डायरेक्शनला दिल्या रे क्लॉकवाईज म्हणजे मायनस. चौथ्या प्रॉब्लेम साठी पण वाय हा किती आहे -100 आहे. ही पहिली कंडिशन. आता पुढे कंटिन्यू मध्ये वाचा, कंटिन्युएशन मध्ये वाचा. And wheel A makes 10 RPM. ए मेक्स, व्हील ए म्हणजे गिअर ए. Gear A. गिअर ए मेक्स किती सांगितलंय बघा 10 rpm. काउंटर क्लॉकवाईज म्हणजे अँटी क्लॉकवाईज. 10 rpm काउंटर क्लॉकवाईज म्हणजे अँटी क्लॉकवाईज. म्हणजे ए ची 10 rpm ही स्पीड दिल्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. म्हणून मी आता लिहितो स्पीड ऑफ गिअर ए 10 दिलंय, अँटी क्लॉकवाईज म्हणजे प्लस. ए ची स्पीड अँटी क्लॉकवाईज प्लस 10. आता ए ची स्पीड टेबल मध्ये जाऊन बघायची. ए ची स्पीड, X plus Y. ए ची स्पीड काय एक्स प्लस वाय. म्हणून मी इथे लिहितो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. पण वाय ची किंमत माहिती आहे आपल्याला -100. सो एक्स मायनस 100 इज इक्वल टू 10. 100 तिकडे घ्या. सो एक्स इज इक्वल टू 110. म्हणजे चौथ्या प्रॉब्लेम साठी वाय हा 100 आहे मायनस आणि एक्स हा 110 आहे. तर आन्सर काय विचारले बघा चौथ्यामध्ये, फाइंड द स्पीड ऑफ बी. स्पीड ऑफ बी, बी ची स्पीड ऑफ बी इज इक्वल, टेबल मध्ये जायचं. बी ची स्पीड काय बघा वाय प्लस टीए टीबी टीडी डिवाइड बाय टीबी डिवाइड बाय टीबी टीसी. किमती पुट करतो वाय. आता ह्या प्रॉब्लेम मधला वाय किती आला -100 प्लस एक्स किती आला 110 इंटू टीए 64 आलाय, म्हणजे 62 किंवा 64 आहे. टीए 64 आहे, 64 इंटू टीडी किती 26 दिलेला आहे, डिवाइड बाय टीबी 62 टीसी 28. सॉल्व करा, तुम्हाला बी चा आन्सर मिळेल. स्पीड ऑफ गिअर बी 5.43. 5.43 43. ते 46 43. 43. प्लस आलं का मायनस. Plus आता सांगा प्लस आलं याचा अर्थ कुठली डायरेक्शन. anti-clockwise. ओके, म्हणजे तुम्ही therefore स्पीड ऑफ गिअर बी is 5.43 rpm in anti-clockwise direction. आणि इथं हा प्रॉब्लेम संपला. दोन वेगवेगळ्या कंडिशन दिलत्या, प्रॉब्लेम 3 ला आणि प्रॉब्लेम 4 ला बाजूबाजूला ठेवतो. इथं आर्मचा 100 रिव्होल्यूशन दिलतं, इथे पण आर्मचा 100 rpm दिलतं क्लॉकवाईज. पण इथं ए फिक्स होता आणि इथं ए ला 10 rpm दिले तिने. ए फिक्स असताना बी ची स्पीड ही 4.14 होती क्लॉकवाईजला आणि ए चं ज्यावेळेला 10 rpm झाले त्यावेळेला बी ची स्पीड किती झाली 5.43 अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. म्हणजे आता याच्यावरून तुम्हाला एक मी महत्वाचं कन्क्लुजन सांगतो. इपिसायक्लिक गिअर ट्रेन मध्ये कुठला पण एका गिअरची स्पीड
बदलून किंवा एखादा गिअर फिक्स करून तुम्हाला दुसऱ्या गिअरची डायरेक्ट डायरेक्शनच बदलता येत्या. बघा की इथं ज्या वेळेला गिअर ए फिक्स होता त्यावेळेला बी क्लॉकवाईज फिरत होता. पण गिअर ए मी अँटी क्लॉकवाईज फिरवला त्यावेळेला बी क्लॉकवाईजच्या ऐवजी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरला. म्हणजे काय झालं, लगेच त्यानं स्वतःची काय केली, डायरेक्शन चेंज केली. हे इपिसायक्लिक गिअर ट्रेन मध्ये बघा काय पॉसिबल आहे. एखाद्या गिअरची स्पीड किंवा रोटेशन चेंज करून दुसऱ्याची स्पीड रोटेशन आपल्याला काय करता येते, बदलता येते. ठीक आहे, हे म्हणजेच काय इपिसायक्लिक गिअर ट्रेन. जर तुम्हाला असं याच्यामध्ये डाऊट असेल, याच्यामध्ये जर काय डाऊट असेल तर भावानं विचारा. मी सगळ्यात पहिल्यांदा पहिलं पेज ओपन करतो. सर हा.